हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आजचा जो व्लॉग आहे हा माझा बड्डे स्पेशल व्लॉग आहे आणि मी ह्यावेळेस माझा बड्डे पाचोऱ्याला सेलिब्रेट झाला, म्हणजे माझ्या माहेरी सेलिब्रेट झाला. मागच्या वर्षीचा लग्नानंतरचा पहिला बड्डे होता जो सासरी सेलिब्रेट झाला आणि ह्यावेळेस मी काही कारणानिमित्त पाचोऱ्याला गेली होती, सो मग तिथेच सेलिब्रेट झाला. आणि काय स्पेशल अशी ट्रीटमेंट मला मिळाली ह्या बड्डेला. म्हणजे अगोदरही बड्डे व्हायचाच आणि खूप छान पद्धतीने व्हायचा, पण ह्यावेळेस तर दीदी आणि मम्मीने कहरच करून टाकला. डायरेक्ट पुरणपोळीचा स्वयंपाक केला. गोडधोड पाहिजे काहीतरी, तर डायरेक्ट पुरणपोळी. आणि खूप छान असा स्वयंपाक त्यांनी केला बड्डेसाठी. आणि त्या दिवशी पौर्णिमा पण होती, तर मलाच नैवेद्य पण दाखवायला लावला देवाला आणि खूप छान वाटलं. आणि दीदीने तर इतक्या छान अशा सॉफ्ट अशा पुरणपोळ्या बनवल्या. हा खूप सुंदर असं मस्त आमटी, भात, खीर, पापड, कुरडई, भजे आणि मस्त पुरणपोळी. खूप सुंदर असा स्वयंपाक झालेला होता त्या दिवशी. आणि मग संध्याकाळी मला सरप्राईज म्हणून त्यांनी मस्त केक आणला आणि मग छानपैकी मस्त आम्ही फोटोज वगैरे काढले. दीदीने त्यांनी माझं ऑप्शन केलं, दीदीने मम्मीने, आणि मला गिफ्ट्स पण खूप मिळाले आणि खूप छान वाटलं. म्हणजे मला खूप असं स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. मला खरंच असं वाटत होतं म्हणजे जसं पहिले बड्डे व्हायचा तसंच, पण अजून जास्त छान असं काहीतरी स्पेशल. एक असतं ना, लग्नानंतर काही गोष्टी चेंज होतात. माझ्यासाठी काहीच चेंज नाही झाले ऑनेस्टली, ना माहेरी ना सासरी. सासरी तर लाड होतात, माहेरी तर अजूनच व्हायला लागलेत. आणि खूप मजा आली मला तर. आणि मग मम्मी पप्पांनी गिफ्ट म्हणून मला मस्त ब्रेसलेट गिफ्ट केलं आणि खूप सुंदर आणि नाजूक असं हे ब्रेसलेट होतं. आणि मला तर खूपच छान वाटलं आणि खूप आवडलं. आणि सोबतच मला ड्रेसेस पण त्यांनी दिले. इवन दीदीने पण मला ड्रेसचं गिफ्ट दिलं. असं एकदम भरभरून गिफ्ट्स मला या बड्डेला मिळाले. आणि मग मम्मीकडचं आणि पप्पांकडचं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मी माझ्या मावशीकडे गेली. आणि मग तिथे वहिनीने आणि मावशीने पण माझं औक्षण केलं आणि सोबतच माझे भाची होते. आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा ती कशी बसली. पहिलेच केक खाऊन घेतला आहे आणि मस्त शेजारी येऊन बसली. तिला असं वाटतं की का पूजा करताय आज तुझी, काही कळत नाही, फक्त केक खायचा होता आम्हाला आणि तो आम्ही खाल्ला अगोदरच. नाशिकला आल्यानंतर पण मला सरप्राईजेस मिळत राहिले. ताईंनी सुंदर अशी कुर्ती मला गिफ्ट केली आणि माझ्या हजबंडनी नादियाने मला सुंदर असा नेकलेस आणि इयरिंग्स बड्डे गिफ्ट म्हणून दिलं. आणि ह्या दोघी गोष्टी पण मला खूप जास्त आवडल्या आणि खूप सुंदर होत्या. आणि अशा पद्धतीने माझा बड्डे एकदम विथ लॉट्स ऑफ लव असं साजरा झाला.